श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. होय, देव तुला सांगतोय, देव तुला इतरासारखा फसवणार नाही. विश्वास ठेव. पुढील 7 मिनिटे तुमचे भाग्य परिवर्तन आणि चमत्कारिकरित्या परिवर्तन होणारे ठरणार आहे. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. जर तुमच्या मनात ते काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्यासाठी तुमच्यापर्यंत दिलेले जे काही संकेत आहेत, जर तुम्ही याचे पालन आपल्या जीवनात उतरवाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय बाळा, मी तुला सांगू इच्छितो, देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी पुढील 5 मिनिटे चमत्कार नाही ठरले तर सांग. देव आता जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तू जर हे लक्षपूर्वक ऐकलेस तर तुला देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होताना तू अनुभव करणार आहेस. देव म्हणतात, माझ्या मौल्यवान मुला, लक्षपूर्वक ऐक. मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तिथे तुमच्या जीवनाबद्दल एक प्रमुख निवड केलं गेलं आहे. तुमच्या जीवन सूर्यापेक्षा जास्त प्रकाश पसरवणार आहे. म्हणून वरील चमत्कारिक आशीर्वादाच्या हल्ल्यासाठी स्वतःला तयार करा आणि अनपेक्षित लाभ प्राप्त करण्यासाठी या संदेशाला शेवटपर्यंत ऐका असे मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, पुढे येणारे 48 तास तुमच्यासाठी चमत्कारिकरित्या आर्थिक प्रश्न सोडवणारे ठरणार आहे. कारण तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार होणार आहे जे तुझे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुला दिल्या जात आहे. बाळा, या संदेशावर लक्ष ठेव आणि ऐक. तुझे काही आर्थिक प्रश्न आहेत ते या 48 तासात सोडवण्यासाठी देव तुला एक आर्थिक चमत्कार पाठवू इच्छितात. त्यामुळे तुझ्या जीवनातील अनेक असे प्रश्न सोडवल्या जातील ज्याची तुला देवाकडून अपेक्षा आहे. कारण मी तुझी पूर्तता करणारा देव आहे. तुझा देव महान आहे. देवाचे कार्य तुझ्यासाठी सतत आणि निरंतर सुरू आहे याचा अनुभव तुला आता येणार आहे. हे 48 तास तुझ्यासाठी. तुम्ही स्वामी विचाराशी सहमत असाल तर होय स्वामी माऊली, तुमच्या विचाराशी सहमत आहे असे सहमती दर्शवा आणि कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. भाग्यवान ठराल. आणि हा संदेश ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना शेअर करा. तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल. खूप काही शुभ घटनांनी भरलेले आहे. आनंदाच्या बातम्या स्वतः तुझ्याकडे येताना तू अनुभव करणार आहेस. हे 2024 तुझ्यासाठी खूप उत्तम फलदायी वर्ष ठरणार आहे. शेवटपर्यंत हा संदेश जर तू ऐकलास तर तुझ्या पाठची पीडा, कर्ज, भयंकर दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य या संदेशात आहे. तेव्हा हा संदेश वगळून पुढे जाऊ नकोस. या संदेशाला पूर्ण ऐक आणि तुझ्यासाठी ते दारिद्र्य संपेल म्हणून समज. बाळा, मी आणि माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी सौख्याचे द्वार उघडणार आहे. जेव्हा तुम्ही ते चांगले कर्म करता तेव्हा मी ते पाहतो आणि तुमच्या दिशेने खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार येताना तुम्ही अनुभव करता. आज तुम्ही जे काही सहन केले आहे ते उद्या करावे लागणार नाही. आजपर्यंतचा तुम्ही केलेला संघर्ष तेव्हा मी पाहिला आहे. देव तुम्हाला आज्ञा करतात की तुम्ही जे काही संघर्ष केले आहे ते निरर्थक जाणार नाही. कारण आता तुमचे फळ आणि अपेक्षा पूर्ण होण्याची वेळ येत आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही अधिक फळ प्राप्तीची वेळ येत आहे. देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. तुमच्या जीवनात स्वामी जवळून अपेक्षित फळ प्राप्त करण्यासाठी 1111 असे लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. याचा अनुभव तुम्ही या 48 तासात घेणार आहात. तुम्हाला देवाने जे काही आशीर्वादित केले आहे ते मोठ्या स्वरूपात तुम्ही प्राप्त करणार आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू जर या संदेशाच्या शेवटपर्यंत जर राहिलास माझ्यासोबत तर तुझ्या पाठची पीडा, ते भयंकर दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य मी तुला देईल. तुझ्या मार्गाने दारिद्र्य नायनाट होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देईल
आणि तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देईल। जेव्हा तू या संदेशाच्या शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुझ्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार घडताना तू अनुभव करशील। हे 48 तास तुमच्यासाठी अभूतपूर्व आशीर्वाद देणारे ठरणार आहे। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर उपचार आणि पैसा इतका देईन की तुझ्याकडे मागण्यासाठी काहीही शिल्लक राहणार नाही। या 48 तासात तुझ्याकडे ते अभूतपूर्व आशीर्वाद येताना तू अनुभव करणार आहेस। जेव्हा तुम्ही माझ्याकडे त्या उपचारासाठी खूप काही आशीर्वाद मागू इच्छिता, प्रार्थना करू इच्छिता, तेव्हा मीही तुम्हाला दोन्ही हाताने आशीर्वाद देऊन उभे करत आहे। जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल तेव्हा मी तुमच्या सदैव सोबत राहील यावर विश्वास ठेवा। हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुमचा अधिक विश्वास बसेल आणि तुमच्यासाठी हे द्वार उघडण्यात येईल जिथून पुढे तुम्हाला आशीर्वादित केल्या जाईल। तुम्ही त्या द्वारावर ठोठावत राहा, कारण ते तुमच्यासाठी उघडले जाईल। तिथे चमत्कारासह अनेक आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे। तेव्हा त्या द्वारात प्रयत्नसहित ठोठावत राहा। स्वामीच्या नामात अद्भुत शक्ती आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामघोष करत पुढे जाल आणि जीवनात आयुष्यात प्रगतीसाठी स्वामीकडे प्रार्थना करा, तेव्हा स्वामीही तुमची प्रार्थना ऐकून तुमच्याकडे आशीर्वादासह ते चमत्कार पाठवतील। यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा, त्याचा देव मान आहे। देवाचे कार्य त्याच्याकरता सुरू आहे। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर भरभरून प्रेमाचा आणि आशीर्वाद याचा वर्षाव करणारा देव आहे। तुझा देव तुझ्यासाठी अशक्य शक्य करणार आहे। तुम्हीही देवाच्या या पवित्र संदेशावर विश्वास ठेवा आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे याचा अनुभव घ्या। देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे याचा अनुभव तुम्हाला आशीर्वादाने प्राप्त होईल। काही चमत्कार तुमच्या आयुष्यात स्वामी पाठवू इच्छितात, ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात। जर तुम्ही तयार असाल तर, तुम्ही सज्ज असाल तर, होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करायला विसरू नका। देव म्हणतात, बाळा, तुला काहीतरी विशेष मागू इच्छितो, जिथे तुमच्या पिढीतील आणि तुमच्या कुटुंबातील कोणीही पोचू शकले नाही अशा स्थानी तुम्हाला पोचवू इच्छितो। ते उच्च स्थान फक्त तुझ्यासाठी तयार झाले आहे, त्यावर कोणीही दावा करू शकणार नाही। ते स्थान तुझ्यासाठी निर्माण केले गेले आहे। तुझे प्रयत्नही, तुझी सफलता, तुझी योग्यता पाहून तुझ्यासाठी देवाने ते स्थान नियुक्त केले आहे आणि तुझी निवड त्याच्यासाठी केलं आहे। माझा प्रिय बाळा, मी तुला त्या स्थानी पोचवण्यासाठी मदत करायला आज इथे उपस्थित आहे। तू ती उंची गाठणार आहे। तुझ्या जीवनातील तो उच्च स्तर तू अनुभव करणार आहे, कारण तुझी निवड मी स्वतः त्या स्थानासाठी केलं आहे। आनंदी होऊन आज मी सुद्धा तुझ्यापर्यंत आनंदी होऊन आलो आहे। तुझ्या मुखावर मी ते स्मितहास्य पाहू इच्छितो। तुझे जीवन स्तर उंचावण्यासाठी तुझे काही प्रयत्न केले आहेत, त्यात तुला भरघोस यश प्राप्त होऊन ती तू उंची गाठणार आहे। आजपर्यंत तुमच्या कुटुंबातील कोणतीही त्या उंचीला गाठू शकले नाही। तू एक पवित्र आत्मा आहे। तू जे काही कर्म करत आहेस ते देव पाहत आहे। जेव्हा देवाने तुझी निवड त्या स्थानासाठी केले आहे, त्यावर कोणीही दावा करू शकणार नाही। ते स्थान तुझ्याकडून कोणीही काढून घेऊ शकणार नाही। अशा स्थानावर, अशा उंचीवर तुला देव स्थानपन्न करू इच्छितात। जेव्हा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल, तेव्हा ती देवाची इच्छा असेल, तेव्हा ते देवाचे अद्भुत चमत्कार तू अनुभव करणार आहेत। जेव्हा तू ते यश काढशील, तेव्हा तू देवाचे धन्यवाद देखील करशील। हे मला माहीत आहे माझ्या प्रिय बाळा, मी माझ्या आशीर्वादाने तुला त्या स्थानिक बसवू इच्छितो। तू तयार आहेस, तू सज्ज आहेस। देव म्हणतात, एक जबरदस्त चमत्कार तुमच्या आयुष्यात इथून पुढे घडणार आहे, त्यासाठी तुम्ही सज्ज आहात, कारण देवाची लीला तुमच्यासाठी सुरू झालेली
तुम्हाला अनुभवायला येईल. हे 48 तास तुमच्यासाठी आर्थिक संपन्नता आणि आनंदाच्या बातम्या देणारे ठरणार आहे. जर तुम्ही माझ्या चमत्कारांना आणि आशीर्वादाने आपल्या आयुष्यात प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला माझ्या या संदेशावर विश्वास ठेवावा लागेल. माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवावा लागेल. तेव्हाच ते तुमच्या आयुष्यात कार्य करतील. जेव्हा तुम्ही श्रद्धाभक्तीने माझ्यापर्यंत आला तर विश्वास ठेवा, मी तुमच्यासाठी लवकरच एक मोठा चमत्कार होणार आहे जो तुमचे आयुष्यात परिवर्तन करणार आहे. त्या शुभ परिवर्तनासाठी तुम्ही सज्ज आहात. देवाची आज्ञा आहे की या जो कोणी माझा प्रिय बाळ पूर्ण श्रद्धेने आलेला आहे त्याच्या आयुष्यात ते खूप काही चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यामुळे त्याचे जीवन स्थिर उंचावून त्याच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे जीवन परिवर्तन करणारे बदल घडवून येतील. देव तुमचे संघर्षमय जीवन परिवर्तन करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमच्या जीवनातील तुटलेले नाते जोडण्यासाठी देव तुमच्याकडे ते प्रेम देऊ इच्छितात. जे संबंध तुमचे दुरावले होते ते संबंध पुनर्संचयित करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितात. जर तुम्ही देवाकडे त्या प्रेमाची अपेक्षा करत आहात तर देव तुमच्यासाठी ते प्रेम घेऊन आले आहेत. तुमचे जे नाते तुटलेले होते ते पुन्हा तुमच्याकडे परत येतील. तेही प्रेमासहित, आशीर्वादासहित तुम्हाला ते दिला जाईल. त्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे होत्या त्या काढून घेण्यात आल्या आहेत. त्यासुद्धा तुम्हाला परत खूप काही आशीर्वादासह परत केल्या जातील. यावर विश्वास ठेवा. देव तुमचे नातेसंबंध खूप काही आनंदासह तुम्हाला परत देऊ इच्छितात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला कुठलीही कमतरता इथून पुढे भासणार नाही. माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण होईल. तुझ्या जीवनातील तो संघर्ष कमी होताना तू अनुभव करशील. जेव्हा तू प्रार्थना केलं आहे तर विश्वास ठेव की माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्या आयुष्यातील, तुझ्या जीवनातील ते संघर्ष या 48 तासात कमी होताना तू अनुभव करणार आहेत. माझ्या प्रिय मुला, मी आशीर्वादासह तुझ्यावर वर्षाव करतो आणि माझ्या प्रेमासहित तुला आनंदी ठेवू इच्छितो. देव म्हणतात, बाळा, मोठ्याने माझ्याकडे आशीर्वाद माग आणि चमत्कारासाठी सज्ज हो, कारण ते चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे. कारण मी चमत्काराचा देव आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तू जे मागत आहेस ते तुला प्राप्त होईल. अनेक आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना तू अनुभव करणार आहेस. विश्वासाने ते सर्व काही आशीर्वाद एकत्र होऊन मोठा चमत्कार करणार आहे. तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जात आहे. तुझे निंदा करणारे तुझ्यापासून दूर नेण्यात जात आहे. जे तुझ्या विरोधात आहेत त्यांना तुझ्यापासून वगळण्यात येत आहे. तुझ्यासाठी सुख, समाधान असे मार्ग उघडण्यात येत आहे. देव स्वतः तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. तेव्हा या रात्रीतून तुझ्यासाठी चमत्कार घडणार आहे. यावर विश्वास ठेव. जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद घेऊन आले आहे. ते स्वीकार करा आणि आनंदी व्हा. आनंदाच्या अनेक बातम्या तुमच्यापर्यंत येताना दिसतील, त्या स्वीकार करा, कारण देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. स्वामीच्या आशीर्वादामुळे तुमच्या समस्या संपतील, तुमच्यासाठी उपचार येतील, मदत येईल आणि तुमचे कार्य पूर्ण होईल. यावर विश्वास ठेवा. देव आणि देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत, त्यांना आनंदासह स्वीकार करा. स्वामी देव महान आहे. स्वामीचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. यावर विश्वास ठेवा. माझा देव महान आहे. माझ्या देवावर माझा विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही पवित्र इच्छा पूर्ण करो. तुमच्यासाठी असे मार्ग उघडतात जिथे तुम्हाला कमी कष्टात ते सर्व काही प्राप्त हो ही सुखात ठेवो. स्वामी देव तुम्हाला देवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.